तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद शहरातील सरोजदेवी किसनलालजी केला सहकार विद्या मंदिरात 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन उत्साहात व देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला। संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर किशोर केला व मुख्य संयोजिका डॉक्टर सौ स्वाती केला यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी राष्ट्रगीत, राष्ट्रीय गीत, राज्यगीत व संविधान वाचन करण्यात आले। कार्यक्रमात इयत्ता 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांकडून कॉपीमुक्त परीक्षा घेण्याची प्रतिज्ञा करण्यात आली। विद्यार्थ्यांनी पीटी, डंबेल्स, योगासने व ध्वज प्रात्यक्षिकांसह विविध देशभक्तीपर कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली। देशभक्तीपर गीते, समूहगीते, नृत्य व भाषणांमधून स्वातंत्र्याचे महत्त्व, युवा शक्तीची भूमिका आणि विकसित भारत @2047 यासाठी विद्यार्थ्यांची कर्तव्ये अधोरेखित करण्यात आली। त्यासोबतच शाळेतील 10वी व 12वी बोर्ड परीक्षेत उत्तम यश मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसह मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। तसेच शालेय निवडणुकीत निवडून आलेल्या पंतप्रधान, स्कूल कॅबिनेट, मुख्यमंत्री व क्लास कॅबिनेटमधील विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला। या कार्यक्रमात संस्थेचे आधारस्तंभ किसनलालजी केला, संचालक ओमप्रकाश गांधी, ॲडव्होकेट माहेश्वरी, प्रमोद भन्साली, सुनील भैया, गोपाल टावरी यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य विनायक उबाळे, विनोद ईश्वरे, बुलढाणा अर्बनचे शाखा व्यवस्थापक योगेश जोशी, गणेश शुगले, संतोष केला, नितीन उमाडे यांच्यासह शाळेच्या पर्यवेक्षिका व शिक्षकवृंद प्रामुख्याने उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता दिलीप इंगळे, जळगाव।